आणि अशीच एक पुढची बातमी आहे जरा सावध करणारी, कारण हा सुद्धा अप्रत्यक्षरित्या तुकाराम मुंढेंच्याच विभागाशी संबंधित मुद्दा आहे। पिझ्झा आवडीनं खायला आवडतो तर ही बातमी नक्की पहा, कारण बदलापुरात चक्क बुरशीयुक्त पिझ्झाची डिलिव्हरी झाल्याची माहिती समोर आली आहे। फ्लिपकार्ट मिनिट्सवरून ग्राहकानं पिझ्झा मागवला होता आणि त्याला बुरशीयुक्त पिझ्झा देण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी आता अन्न आणि औषध प्रशासनानं थेट कारवाई केली आहे। अधिकाऱ्यांनी कंपनीच्या गोदामात छापा घातला। खाद्यपदार्थांची ताबडतोब तपासणी करण्यात आली, तेव्हा खराब झालेले अनेक खाद्यपदार्थ त्यांना आढळले। यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना रद्द केलाय। मी फ्लिपकार्ट मिनिट्सवरनं दुपारी 1:30-2च्या सुमारास पिझ्झा बेस आणि काही घरगुती वस्तू मागवल्या होत्या। त्याच्यात मी पिझ्झा बेस 2 मागवलेले, तर त्यातला एक पिझ्झा बनवला आणि दुसरा बनवताना तर निदर्शनास आलं की त्या पूर्ण पिझ्झा बेसला बुरशी लागलेली होती। तर त्या संदर्भात मी इथे आले असता यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर मी आमच्या मनसे टीमला फोन केला आणि मग त्यांच्या थ्रू त्यांच्यावर कारवाई केली। तर तेव्हा पण त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर कारवाई केली व FDA अंतर्गत त्यांच्यावर आता आतमध्येही कारवाई चालू आहे।